हाय फ्रेंड्स, तुम्हाला सुद्धा रोज रोज तोच नाश्ता करून कंटाळा आला असेल ना, तर आज आपण मस्त कुरकुरीत, खुसखुशीत आणि चवीला अप्रतिम होणारी तिखट पुरी बनवणार आहोत. तर चवीला अप्रतिम आणि पुन्हा पुन्हा करून खाऊशी वाटणारी अशी आजची मस्त तिखट पुरी बनवणार आहोत. प्रवासात सुद्धा तुम्ही नेऊ शकतात. प्रवासात सुद्धा ही पुरी 8 दिवस टिकेल आणि कशासोबत सुद्धा खाऊ शकता. भाजीसोबत खाऊ शकतात, चटणीसोबत, ठेच्यासोबत. तर तुम्ही ही प्रवासात नेण्यासाठी अगदी परफेक्ट अशी रेसिपी आहे. तर कशी बनवायची ते आपण बघणारच आहोत. त्याआधी तुम्ही जर माझ्या व्हिडिओला चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब केलं नसेल तर लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. पीठ कसं मळावं आणि तेल, मीठ कसं टाकावं या रेसिपीला, तर ते मी नक्कीच व्हिडिओला पुढे सांगणारच आहेत. बघू शकता छान अशा टम्म फुगतात. पहिल्याच प्रयत्नात खूप खुसखुशीत, कुरकुरीत कशा करायच्या ते सुद्धा मी या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. चला तर मग आता आपण वेळ न वाया घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. इथं मी घेतले गव्हाचं पीठ 1 वाटी घेतलं. त्याच्यानंतर ओवा टाकून घेतल्या, जिरं टाकून घेतलं आणि पांढरी तीळ टाकून घेतली, धणा पावडर टाकून घेतलं, लाल तिखट टाकून घेतलं, हळद पावडर टाकून घेतली, ठेचा टाकून घेतला आणि चवीपुरते मीठ टाकून घेतलं. त्याच्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर टाकून घेतली आणि व्यवस्थित एकजीव होईपर्यंत मिक्स करून घेतलं. अशा पद्धतीने मिक्स करून घेतल्यानंतर मी पाण्याने थोडं पाणी घेऊन छान असं घट्टसर गोळा मळून घेणार आहे. तर बघू शकता अशा पद्धतीने मी छान असा घट्टसर गोळा मळून घेतला. तुम्हीसुद्धा आता थोडं वरून तेल टाकून घेतलं, परत एकदा असं छान मळून घेणार आहे. तर 10 मिनटासाठी आपल्याला हे रेस्ट करायला ठेवून देणार आहोत. थोडं जास्त घट्टसर झालं होतं. इथं तेल टाकून घेणार आहोत. तेल तापेपर्यंत आपण इथं पीठ परत मळून घ्यायचं. अशा पद्धतीने खूप छान पीठ मळून घट्टसर तयार झालेले. आता आपण छोटे छोटे गोळे तयार करून घेणार आहोत अशा पद्धतीने. तर इथं बघू शकता छान असे गोळे तयार झाले. तर मी एक पोळी लाटून त्याच्यावर बारीक काप करण्यापेक्षा आहे ना, मी एकच छोटे छोटे गोळे करून छान अशा पद्धतीने लाटून घेतलेत. अगदी 5 सेकंदामध्ये आपली पुरी लाटून तयार होते. तर इथं बघू शकता अगदी 1 मिनिटात मी 5 ते 7 पुऱ्या तयार करून घेतल्या आणि इथं छान असं तेल तापलेलं आहे. आणि आता आपण तिखट पुरी मस्त असं कमी फुलही आणि मीडियम गॅसवरती छान असं तळून घेणार आहोत. जास्त फुलसुद्धा करायचं नाही, कमीसुद्धा करायचं नाही. कमी गॅसवरतीच आपल्याला, मीडियम गॅसवरतीच आपल्याला तळून घ्यायचे आहेत. तर बघू शकता किती छान कलर, टेक्स्चर खूप मस्त आलेलं आहे. तर तुम्ही चहासोबतसुद्धा ह्या पद्धतीच्या पुऱ्या करून खाऊ शकतात. तर स्नॅकच्या टायमाला सुद्धा कोणत्याही भाजीसोबत खाऊ शकतात, ठेच्यासोबत खाऊ शकतात किंवा प्रवासातसुद्धा नेऊ शकतात. मस्त अशा टम्म फुगलेल्या आणि बऱ्याच वेळ राहतात. तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने एकदा अशा पुऱ्या करून बघा आणि लाईफ इज एमी या यूट्यूब चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.